नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साबरमतीच्या धर्तीवर नाशिकच्या गोदाघाट परिसरात रामकालपथ या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या टेंडर प्रोसेसमध्ये एकमेव पात्र ठरलेल्या गुजरातच्या SCP कंपनीने आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन केले आहे. या कंपनीकडून DPR तयार केला जाणार आहे. SCP कंपनीने यापूर्वी गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंट, वाराणसी कॉरिडॉर तसेच मुळा मुठा नद्यांचे सुशोभीकरणाचे काम केले आहे. देशभरात टुरिझम सेक्टरला चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 23 राज्यांमधील 40 प्रकल्पांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मान्यता दिली आहे. यात महाराष्ट्रातील नाशिक व सिंधुदुर्ग या 2 शहरातील प्रकल्पांचा समावेश आहे. नाशिकच्या रिलिजियस टुरिझमला चालना देण्यासाठी पंचवटीतील काळाराम मंदिर परिसर तसेच गोदाघाटावर रामकालपथ प्रकल्पाची उभारणी केली जाणार असून यासाठी 99.14 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी 65 कोटींचा निधीही शासनाने मंजूर केला आहे. या प्रकल्पांतर्गत अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकोटेश्वर पूल या दरम्यान सुशोभीकरण, त्याचप्रमाणे सीता गुंफा ते श्री काळाराम मंदिर व रामकुंडापर्यंतचा भाग रामकालपथ प्रोजेक्टमध्ये डेव्हलप केला जाणार आहे. या प्रोजेक्टमध्ये 1.3 किलोमीटरचा वॉकवे असेल. जंगल थीमचा वापर करून हा वॉकवे तयार केला जाईल. तसेच म्युरल्स, स्कल्पचर्स, फाउंटन्स, लेझर शो आणि दीपस्तंभ यांचाही समावेश असेल. अहिल्यादेवी होळकर पूल, गांधी तलाव, रामकुंड भागातील सौंदर्यीकरण केले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कृती आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश केल्यामुळे या प्रकल्पासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. या प्रोजेक्टमुळे नाशिकमध्ये इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट येईल अशी अपेक्षा आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.